नमस्कार. संदेश यूट्यूबवरती आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या संदर्भामध्ये जोरदार उलथापालथ सुरू आहे. खरं तर आरोप प्रत्यारोप करणाराचं प्रत्येकाचंच घर काचेचं आहे, पण प्रत्येकजण आपण आपलं घर काचेचं आहे विसरून दुसऱ्यावरती दगडफेक करतोय. खरं तर या संप्रदायाला संतांचा वारसा असल्यानं हे मजबूत घर अन्य कोणीही फोडू शकत नाही, पण आम्हीच आमचं घर फोडत आहोत. संत तुकोबरायाने म्हटलेलं आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐकाजी भक्त भागवत कराले ते हित. आणि पुढं ते असं म्हणतात, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणजे कोणाचाही मत्सर करू नका, हे संत तुकोबरायांनी सांगितलेलं आहे. हा केवळ अभंगापुरता मर्यादित नाही, तर तो वारकरी संप्रदायाचा खऱ्या अर्थानं आत्मा आहे. पण आज महाराष्ट्रामध्ये जे चित्र दिसतंय ते चित्र म्हणजे हा वारकरी संप्रदायाचा आत्माच कुठंतरी नष्ट झाल्याची भावना दिसून यायला लागली आहे. वारकरी संप्रदाय कीर्तन, प्रवचन, सप्ताह, मठ, महाराज आणि त्याभोवती निर्माण झालेल्या वादविवादाचा भोवरा. आता एक असा प्रश्न निर्माण झालेला आहे की या संप्रदायाचं काय होणार. सर्वसामान्यांच्या समोर नेमका कोणाचा आदर्श आणि कोणी घ्यावा कोणी ठेवावा, अशी फार मोठी अवघड स्थिती निर्माण झालेली आहे. खरं तर आताचे जे आरोप प्रत्यारोप आहेत, कोणी म्हणते की हे घुसखोर आहेत, अतिरेकी आहेत, कोणी म्हणते हे फसवे आहेत, कोण म्हणते पिस्तुले आहे. असे जे एकमेकाचे आरोप तर आहेच. कोणी कोणावरती शाई टाकते, काळे त्या ठिकाणी ओतण्याचा प्रयत्न केला जातोय. खरं तर हे प्रकार आज आम्हाला कुठे घेऊन जात आहेत याचा विचार केला पाहिजे. शेकडो वर्षांची ही आपली संत परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये संत माऊली ज्ञानोबारायांचं ज्ञान आहे, नामदेवरायांची भक्ती आहे, एकनाथ महाराजांची शांती आहे, तुकाराम महाराजांची आचार आणि विचाराची देणगी आहे, चोखोबांचा करुणाभाव आहे. असा सर्व संतांनी या संप्रदायाचा मजबूत असा पाया केलेला असताना दुर्दैवानं मात्र आज आपण आपल्याच घरावरती दगडफेक करतोय. ही सर्वात वाईट गोष्ट आहे. हा त्याचा अपमान करतोय, तो त्याचा अपमान करतोय. हा त्यावरती शाई फेकतोय, हा त्याचं तोंड काळं करतोय. आणि सोशल मीडियामधून हा प्रचार इतका जोरात सुरू आहे की त्यामुळे या संप्रदायाच्या असणाऱ्या आचाराने, विचाराला, संस्काराला आणि संस्कृतीला फार मोठ्या पद्धतीचं छेद बसत असल्याचं चित्र दिसत आहे. कधी वर्गणी, कधी पैसे, कधी हिशोब, कधी सप्ताहातील निधी, कधी संस्थेच्या नावावरून वाद, असे अनेक प्रश्न या निमित्तानं सर्वांच्या समोर आपणाला दिसायला लागलेले आहेत. आता खरं तर आपल्याला काय सांगितले संतांनी, पुण्य परोपकार पाप ते परपीडा. आणि दुसऱ्या बाजूला आपण आपल्या स्वार्थासाठी एकमेकाला आरोप करणं, त्यांना मलिन करणं, हे जे काम करतोय ते अतिशय विचित्र आहे. आता आम्ही उपदेश करतो समाजाला, लग्न साधं करा, दिखावपणा करू नका, प्रतिष्ठेच्या नादात कुठल्याही पद्धतीनं पडू नका. आणि दुसऱ्या बाजूला आपल्या कुटुंबातील साखरपुडा असेल, विवाह सोहळा असेल, इतक्या भव्य पद्धतीनं करतो की सामान्य माणसं अवाक होतात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अशा एवढ्या भपकेबाज सोहळ्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, मंत्री, राजकीय नेते उपस्थित राहतात. लाखोंची सजावट होते, सोशल मीडियावर त्याची चमकदार प्रसिद्धी होते. मग प्रश्न असा पडतो की लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण, ही म्हण फक्त सामान्यासाठीच आहे का? संत तुकोबराय म्हणतात, बोले तैसा चाले त्याचे वंदावी पाऊले, अंगे झाडीन अंगण त्याचे दास्यत्व करणे. शेवटी म्हणतात, तुका म्हणे देव आणि त्याचे चरणी माझा भाव. आता जर असं असेल आणि बोलायचं एक आणि चालायचं एक असेल तर कुणी कुणावरती कसा विश्वास ठेवावा, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूला आपण असं म्हणतो, मुंगीमध्ये आत्मा आहे, त्याचा जो जीव आहे त्याच्यावरती प्रेम करणं हे आपलं खरं कर्म आहे, हा आपला खरा धर्म आहे.
आणि दुसऱ्या बाजूला आपण पिस्तूल घ्यायचा, त्याचा स्टेटस ठेवायचा, याने त्याला धमक्या द्यायच्या, त्याने त्याला दमबाजी करायची. नेमकं चाललंय काय? अगदी सर्वसामान्य माणसांसारख्या जर महाराज लोक शिव्या देत असतील आणि त्याचं थेट प्रक्षेपण या सोशल मीडियावरती होत असेल, तर नेमकं काय चाललेलं आहे? एका बाजूला आपण म्हणतो धनद्रव्य अमामृतिके समान, आणि मग हा समाजातून जो पैसा गोळा होतो, आपण सप्ताहातून जे पैसे करोडो रुपये गोळा झाले, याची जी चर्चा झालेली आहे, याबद्दल जे आरोप प्रत्यारोप झालेले आहेत, नेमकं काय करायचं? काय आहे हे? कधीतरी आपण विचार केला पाहिजे. आपण म्हणतो की आम्ही पंढरपूरमध्ये, आळंदीमध्ये मठ बांधलेत, आश्रम उभा केलेत, मंदिर उभा केलेत, आमचे स्वतंत्र गट आहेत. संतांना हे अभिप्रेत नाहीये. संतांना काही न लगती सायास, जावे वनांतरान सुखे येतो नारायण, ठाईचं वैसोने करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. हे आम्हाला सांगितलेलं असताना आम्ही मात्र कर्मकांडाकडे लक्ष भेटतोय, नको त्या गोष्टीमध्ये लक्ष भेटतोय आणि नको त्याच्यामध्ये काहीतरी पैशाचा प्रश्न निर्माण करतोय. ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आहे. आपल्याकडे पहा, आपण संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असेल, संत तुकोबारायांची पालखी, इतर दिंड्या, हजारो वारकरी, लाखो वारकरी या दिंड्यामधून येतात. कोट्यावधी रुपयाचा व्यवहार होतो. एकही रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याची बातमी आजपर्यंत नाही. एकाही माणसाने या दिंडी वारकरीच्या संदर्भात कुठलाही आक्षेप घेतलेला दिसून येत नाही. मग जर अशा पद्धतीनं या दिंडीमध्ये इतकं चांगलं चाललं असेल, तर ह्या सप्ताहाच्या माध्यमातून इतकं वादविवाद का? लातूर सारख्या ठिकाणी जो काही कोट्यवधी रुपयाचा व्यवहार झाला, त्याच्या चर्चा देशभर सुरू झालेल्या आहेत. आणि हा संपूर्ण, हे केवळ व्यक्तीची बदनामी नाहीये, ही संपूर्ण संप्रदायाची बदनामी आहे. पवित्रतेवरती हा प्रश्न निर्माण केलेला आहे. आज मंत्री, आमदार, मोठमोठे अधिकारी महाराजांच्या पायावरती डोकं ठेवतात. कशासाठी डोकं ठेवतात? कारण संत परंपरेबद्दल त्यांना अपार श्रद्धा आहे. ही आपली पूर्वीपासूनची असणारी प्रथा आहे. आणि आज याच ठिकाणी याच श्रद्धेकडं जर समाज संशयाने पाहायला लागला, नेमकं काय होणार भविष्य? हा विचार करण्याची गोष्ट आहे. आज काही ठिकाणी कीर्तनाचे दर ठरवले जातात, 10,000पासून लाखापर्यंत. प्रश्न असा आहे की सेवा करणाऱ्याला मानधन मिळू नये असा भाग नाहीये, पण संतांनी दाखवलेला निस्पृहतेचा आदर्श हरवलाय. तुकोबारायाने आम्हाला जे शिकवलेलं आहे की कीर्तनामध्ये धन घ्यायचं नाही, कुठल्याही पद्धतीनं मानसुद्धा घ्यायचं नाही, आणि आम्ही मात्र पाकिट ठरवल्याशिवाय जर जात नसेल तर नेमकं काय? आणि इतका अतिरेक, इतके पैसे असतील तर येणार नाही, ते येणार नाही, तारीख घेणार नाही. ही जी बाब आहे, या अतिरेकामुळं आज या परंपरेचं अनेक निष्पृह असणाऱ्या वारकऱ्यांचं नुकसान होते. अनेक वारकरी असे आहेत की गाडी खर्च सुद्धा घेत नाही, किंवा गाडी खर्चाशिवाय दुसरं ज्यादा काही घेत नाही. पण या अशा काही लोकांमुळं या असणाऱ्या चांगल्या लोकांना त्रास होऊ लागलाय, समाजातले चित्र बदलायला लागले. व्यक्तिपूजा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न हा फार मोठा वाढत चाललेला आहे. हा संघर्ष जर वेळीच थांबला नाही तर त्याचा सर्वाधिक फटका सामान्य भक्तांना बसणार आहे. कारण सर्वसामान्य भक्तांची पांडुरंगावर श्रद्धा आहे, संतांचा शब्दावरती विश्वास आहे. देवानंतर ही माणसं फक्त महाराजाला मानतात. पण महाराजच संघर्षाच्या भोवऱ्यात अडकले असतील तेव्हा भक्तांचा विश्वास ढासळेल. आणि मग जर असं झालं तर पुढं काय? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. मठपती असतील, महाराज असतील, त्यांचे सहकारी असतील, संस्थांचे पदाधिकारी असतील, भक्त मंडळी, सर्वांनी संतांचा आरसा पुन्हा एकदा समोर ठेवण्याची गरज झाली आहे. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, हा जो मार्ग आहे, हा मार्ग आम्हा सर्वांसाठी, एकमेकासाठी आहे. द्वेष, मत्सर, प्रतिष्ठेचा स्पर्धा, आर्थिक संशय, व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप, या सगळ्या गोष्टींना फाटा दिला पाहिजे. आणि पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या मनातील तो पांडुरंग जिवंत करण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. अन्यथा संतांची परंपरा, पांडुरंगाचा विचार, भक्तीचा वारसा आणि समाजातला हा जो विश्वास आहे, हा हळूहळू रसाला जाईल. आणि उरेल ती फक्त निंदा, टीका, संघर्ष, आरोप आणि तुटलेली श्रद्धा. त्यामुळं अजूनही वेळ गेलेली नाही. वारकरी संप्रदायाला जर वाचवायचं असेल आणि वादाच्या वाटेवरून बाजूला न्यायचं असेल तर त्यासाठी संवाद पाहिजे, समता पाहिजे, आणि साधनेचा मार्ग घेऊन या सर्व असणारे जे काही घडामोडी आहेत, या घडामोडीला कुठंतरी पूर्ण विराम देऊन एक विचार, आचार आणि संस्काराला बरोबर
घेऊन पुढं जाणं गरजेचं आहे. आपण ते जाऊया. रामकृष्ण हरी.